नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. अगदी निवडणूक आले, अगदी जोशात आले, सगळे फॉर्म भरतायत. चला कोण कुठनं फॉर्म भरतंय. नवरा बायकोच्या समोरासमोर फॉर्म. धनंजय मुंडेंनी त्यांच्या बायकोनं काहीतरी समोरासमोर फॉर्म म्हणले. ज्या आयला या म्हणलं हाणून तिच्या आयला काय राजकारण, कुठल्या थरावर नेऊन ठेवलं आम्ही. बापाच्या पुढ्यात पोरगा काय चाललंय ना, जे ते तिच्या आयला म्हणजे एका मतदारसंघामध्ये 20 25 उमेदवार उभे राहिलेत. समजत नाहीये काय नक्की करायचंय, कुठली पक्ष कोण आलंय, काही कशाला थांगपत्ता सगळा बाजार उडवून टाकलाय निवडणुकीचा. पण असोत काय असेल पण आपल्याला बोलायचं या उमेदवारांवरती की कोण नक्की निवडून येईल. या भारतीय जनता पार्टीचे एक 7-8 उमेदवार मी काढलेत की ते निश्चित निवडून येतील. निश्चित त्यांची कामं आहेत आणि कामं म्हणण्यापेक्षा त्यांचे मतदारसंघ त्यांनी चांगल्या प्रकारे बांधून ठेवलेत आणि तिथं त्यांना विजय मिळेल. या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बोलायचं. सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलंच नाव आपण घेऊन टाकू ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. नागपूरच्या याच्यातून ते उभे राहतात मतदारसंघातून. देवेंद्र फडणवीसांचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या तिथल्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी काम केले. लोक चांगली जोडून ठेवलेत. लोकांची वैयक्तिक देखील कामं केलेत. भले ते मुख्यमंत्री असो नाही ते उपमुख्यमंत्री असोत, पण तो तेवढ्या मतदारसंघावर ते अगदी कटाक्षानं लक्ष ठेवतात आणि त्यांना ताकद मिळते. दुसरी ती आपल्या नितीन गडकरी साहेबांची. त्याच्यामुळे ही दोघं नागपूरमध्ये बऱ्यापैकी त्यांनी सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या केलेत आणि नागपूर निश्चित बदलले, नक्कीच बदलले. माझे अनेक मित्र आहेत तिथले. निश्चित ती लोक सांगतात की नागपूरमध्ये काहीतरी विकास होतोय, विदर्भामध्ये काहीतरी विकास होतोय, म्हणजे तिकडच्या सगळ्या लोकांना काहीतरी तिथं रोजगार निर्मिती होते. त्याच्यामुळे नक्कीच देवेंद्र फडणवीसांना या वेळेला देखील तिथून निवडून लोक देतील आणि ते चांगल्या मतांनी निवडून येतील आणि निश्चित निवडून येतील. दुसरं नाव आहे सातारा जावलीचे आपले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले. आता मी या माणसांचं नाव का घेतोय, या राजेंचं नाव का घेतोय, अप्रतिम विकासाचं जर कुठलं जर तुम्हाला नेटवर्क पाहिजे असेल ना, यांच्या मतदारसंघात फिरा. मी तिथल्याच बाजूचा आहे. मी वाई महाबळेश्वर मतदारसंघाचा आहे. माझ्या बाजूलाच जावली आणि सातारा लागून आहे. मी त्या मतदारसंघामध्ये फिरलोय. मी अनेक वेळा फिरलोय. रस्ते तुम्ही फक्त पहा जाऊन. मी प्रत्येक आमदाराला सांगतो की रस्ते कसे करायचे तर शिवेंद्रराजेंसारखे करायचे. अप्रतिम या माणसानं रस्ते बनवलेत. गावोगावी गल्लोगल्ली अगदी तुळतुळीत सुंदर रस्ते बनवलेत. कुठलाही मी सांगतो की तिथला पैसा या रस्त्यांमधला त्यांनी निश्चित खाला नसेल, कारण बाकीचे आमदार खातात कारण लगेच खड्डे पडतात. पण या माणसाचे रस्ते एवढे अप्रतिम आहेत ना की बाहेरच्या देशांमध्ये फिरल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं आणि ते तिथे ज्या प्रकारे विकास करतायत ना, ती 2, 3, 4 टर्म झाले ते तिथले आमदार आहेत. आणि निश्चित अशा लोकांना मी म्हणतो 10 वेळा द्या, 15 वेळा द्या, 20 वेळा द्या. कारण तुमचा विकास होत असेल तर निश्चित तुम्ही अशा लोकांना निवडून द्या. पण जिथं विकास होत नसेल आणि त्यालाच तुम्ही परत निवडून देता तर ते कशाला त्याला बिनकामाच्या ठेवायचं तिथं. त्याला हाकलून टाका अशा लोकांना. पण अशी जी लोक आहेत ना, मी निश्चित सांगतो शिवेंद्र आबा या वेळेला निश्चित आमदार म्हणून निवडून येतील. कारण ते परमनंटच मी तर म्हणावं असावंच ते, आणि ते माणूस असावाच. कारण एवढा विकास होत असेल प्रत्येक गोष्टीचा आणि लोकांना जर प्रत्येक मदतीला जर हा माणूस धावून जाणार असेल तर मग अशा लोकांना लोकशाहीमध्ये निश्चित स्थान दिलं पाहिजे. त्याच्यामुळे शिवेंद्र आबा हे दुसरे भाजपचे निश्चित असे माझ्या मतातून आमदार असतील. तिसरे आमदार असतील ते मुलुंडचे मिहीर कोटेचा. आत्ताच खासदारकीला पडलेत. बराबर अगदी उद्धव ठाकरेंच्या लोकांनी काटा उडवला त्यांचा. त्याचं झालं असं काय, सगळ्यात महत्त्वाचा फटका त्यांना बसला की ते मराठी नव्हते. त्याच्यामुळे सगळी मराठी टक्का इकडं वळला, उद्धव साहेबांना मिळाला आणि त्याच्यामुळं त्यांना फटका बसला. पण आता ते मतदारसंघ आमदारकीचा आहे. मतदारसंघ छोटा झाला, क्षेत्र छोटं झालं. त्याच्यामुळे मुलुंड आणि त्या भागामध्ये गुजराती लोक त्यांची लोक फार राहतात. त्याच्यामुळे त्यांना त्याचा निश्चित फायदा होणार आणि ते निश्चित तिथे आमदार होणार. कारण ते ज्या प्रकारे तिथं सगळ्या त्यांच्या विभागाच्या किंवा त्यांच्या भाषेच्या आणि त्यांच्या सगळ्या राज्याच्या लोकांशी चांगला कनेक्ट करून ठेवलेत. त्याच्यामुळे त्यांना निश्चित त्याचा फायदा होईल आणि ते निश्चित तिथे आमदार होतील. पुढचे आमदार असतील मलबार हिल मधून आपले लोढा, मंगल प्रभात लोढा. आता असो ती जायला आता काय, मुंबईमध्ये बाहेरची सगळी लोक येत आहेत. मराठी माणूस नाहीये आपला तिथं, मराठी नेता नाहीये. आता काय करणार, यांनीच मुंबई अर्धी जथ्थ्यांमध्ये घेऊन टाकले. आपला मराठी माणूस फेकला गेला बाहेर. ते राष्ट्राकडे आपले 16 वर्ष बोंबलतात, त्यांना आपला माणूस काही हे करत नाही. त्याच्यामुळे आले ते बसलेत आपल्या डोक्यावर येऊन. आता काय ना, मतदान करावंच तर लागेल आणि हे निवडून ते येणार. कारण त्यांच्या भागामध्ये सगळी त्यांचीच लोक आहेत. आता मलबार हिल सारख्या ठिकाणी कुठला मराठी माणूस का नाही ते निवडून येणार तिथून. ते निश्चित तिथून निवडून येतील. त्यांना तिथं मतदान मोठ्या प्रमाणामध्ये, चांगल्या स्तरातल्या मोठे बिझनेसमॅन तिथं सगळे जे कोणी मोठी लोक राहतात त्यांचं निश्चित त्यांना मतदान होईल आणि त्याच्यामुळे ते तिथून निश्चित निवडून येतील. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आता वेगळं काही सांगायची गरज नाहीये. पुढचे आमदार आहेत भोसरीचे महेशदादा लांडगे. आता या माणसाबद्दल तुम्ही म्हणाल की काय नक्की यांचं काम आहे. उत्तमरित्या हा माणूस धर्मासाठी काम करणार आहे. उत्तमरित्या हा माणूस समाजासाठी काम करणार आहे. उत्तमरित्या हा माणूस विकासासाठी काम करणार आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये मतदारसंघात हा माणूस पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे यांचा विजय निश्चित आहे. ही जी
सगळी लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवून आहेत ना, त्या विश्वासाला हे पात्र उतरलेत. मी भोसरीमध्ये फिरलोय, मी तिथं गेलोय, तिथला विकास, तिथल्या प्रत्येक माणसाला भेटलोय की नेता कसा असावा, आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, तो आपल्यासोबत मिसळणारा असावा. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेशदादा लांडगे. आणि ज्या प्रकारे धर्माचं काम करतात, ज्या प्रकारे सगळ्या लोकांना आणि आपल्या धर्मासाठी जे झटतात, त्याच्याबद्दल मी देखील त्यांचं अभिनंदन करतो आणि निश्चित हा माणूस तिथून निवडून येईल. पुढचं नाव आहे मान खटावचे जयकुमार गोरे. आता तुम्ही म्हणाले, तुम्ही आता अनेक जण पहिल्यांदाच नाव ऐकत असतील, पण जयकुमार गोरे हे उत्तम मला असं वाटतं आमदार आहेत. त्यांचं देखील विकासाचं काम उत्तम आहे. पाण्याचा प्रश्न मान खटावमधला जो दुष्काळी भाग म्हणून घोषित केला होता किंवा दुष्काळी भाग म्हणून तिथं होता, तिथं खायला प्यायला अन्न पाणी एकही काही नव्हतं, तिथं या माणसानं पाणी आणून ठेवलं. तिथल्या अर्ध्यापेक्षा जास्त मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न सोडवला. कारण रोजच्या जीवनात लागतं काय आणि ज्या प्रकारे लोकांशी संपर्क या माणसाचा, यांना कोणी हरवण्याची ताकद करणार आणि यांच्या पुढं किती उभं राहिलं तरी कित्येक त्यांची डिपॉझिट जप्त होतील, अशी ही सगळी लोक जी उत्तम आहेत आणि जी उत्तम काम करणार आहेत. त्यामुळे जयकुमार गोरे देखील पुढचे मला असं वाटतं आमदार असतील, निश्चित असतील. पुढचे आमदार असतील भाजपचे कणकवलीमधून नितेश राणे. नितेश राणेंचं नाव आता आपण सगळीकडे पाहतो. अगदी हिंदूंच्या सगळ्या गोष्टींसाठी अग्रेसर असणारा हा माणूस आहे, अत्यंत महत्त्वाचा माणूस. प्रत्येकाने या माणसाला मतदान केलं पाहिजे. कोणीतरी बोलतंय ना, हिंदूंच्या बाजून कोणीतरी बोलतंय, हिंदूंची बाजू कोणीतरी मांडतंय, सगळ्या गोष्टींमध्ये कोणीतरी उतरतंय, हे किती महत्त्वाचं आहे. हे बाकीचे सगळे मलाही चाटायला बसतात फक्त हिंदूंच्या मतांवरती, पण हा माणूस रस्त्यावरती उतरतोय, सगळ्या गोष्टी करतोय, हिंदूंना जागा करतोय आणि ते निश्चित तिथून निवडून येतील. तिथला विकास आणि प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा अंमल आहे, त्याच्यामुळे नितेश राणे निश्चित तिथून निवडून येतील. पुढचं नाव आहे ते म्हणजे जतचे गोपीचंद पडळकर. ते देखील तिथून निवडून येतील. कारण ज्या प्रकारे मला असं वाटतं ओबीसी बांधवांचं त्यांच्याकडे मतदान आहे, एक ताकद आहे समाजाची त्यांच्याकडे, ती ताकद यावेळी देखील ती मला असं वाटतंय चांगल्या प्रकारे आजमावतील आणि त्यांना तिथं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होईल. कारण समाज, त्यांचा समाज जो आहे ओबीसी समाज, तो त्यांच्या पाठीशी आहे आणि कुठे ना कुठेतरी त्याच्यामुळं आणि लोकांशी देखील चांगला संपर्क आहे, त्याच्यामुळं हे देखील पुढचे फिक्स आमदार असतील. आणि ही सगळी लोक मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं, असे अनेक असतील जे फिक्स असतील, जे येतील, पण यांच्यावरती मला गाढा विश्वास आहे की हे निश्चित येऊ शकतात आणि हे येतील. त्याच्यामुळे मी या सगळ्यांची नावं घेते. बाकी तुम्हाला अजून काय वाटतं बाबा, कोण येऊ शकतं भाजपातून, निवडून येऊ शकतं, नवीन चेहरा कोण आहे, हे देखील तुमच्या मतदारसंघातून मला आवर्जून कळवा. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला नक्की तुम्ही कळवाल आणि मी त्याची नक्की उत्तर तुम्हाला देईन.